विकासाचं काम व्हावं, लोकांचं भलं व्हावं हाच आमचा मुख्य उद्देश आहे। यामुळे विरोधकांनी काही चांगली विकास कामं केली तर त्याला आमचा विरोध कधीच नव्हता आणि कधीच राहणार नाही। आमची भूमिका सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट आहे आणि ती वरिष्ठ नेत्यांनाही पूर्णतः माहिती आहे। महायुतीमध्ये राहून जर कोणी काँग्रेसबाबत हातमिळवणी करत असेल तर हा गंभीर विचाराचा विषय। कालही ते लोक आमचे विरोधक होते आणि आजही आहेत। यामुळे पुढील निवडणुकीत आमची भूमिका काय असेल याबाबतचा आमचा स्पष्ट आणि निश्चित निर्णय असल्याचं माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडून सांगण्यात आले। ते नेहमी सांगतात ना, पण त्याच्यात हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ही काय सर्वेकडे राजकीय परिस्थिती तशी नसते। नेत्यांशी बोलून चालून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते। ते प्रयत्न करतात, पण सर्व इलेक्शन एकत्रित होऊ शकतील हेही सांगणं कठीण आहे, नाही होणार हे बी सांगणं कठीण आहे। पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका, आलं लक्षात? तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही, ते अनुभव आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगणार आणि पक्षश्रेष्ठींना माहीत आहे आम्ही सांगण्यापेक्षा, आलं लक्षात? त्याच्यामुळे जो काय होईल तो निर्णय योग्यच होईल, तुम्ही काय काळजी करू नका। राजेश पाटील साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे विचारला गेला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही कसं घेता, त्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्येच घेणार। मग आमच्या एका मित्राने त्यांना प्रश्न केला की गावित साहेब सांगतात की आम्ही स्वतंत्र लढू, ते त्यांचे निर्णय घेतील म्हणे, पक्ष आदेश जे होईल ते आम्ही महायुती। हो ना, पक्ष आदेश होईल तेच ना, पक्ष आदेश होईल तेच, असे आदेश होत असतात, ते आपण पाळायचे असतात। म्हणून पाळत असताना सत्ता मी जिंकणं महत्वाचं आहे, सत्तेत आलं पाहिजे। ते सर्व आदेशाचं एकंदरीत निकष पाहता सत्तेवर आलं पाहिजे, आलं लक्षात? तर सर मग एकाच पक्षातले दोन आमदार वेगवेगळ्या पद्धतीने निर्णयाने स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, अरे ते मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला कसे होते तुम्ही विचारा ना त्यांना, हा सांगा, विचारा त्यांना। आपणही स्वबळावर लढण्याची, अरे आम्ही स्वबळावरच लढलेलो आहे। मागच्या वेळेस कुठे युती केली आम्ही? नो युती। आता मी पक्षाला समजून सांगणार आहे आम्ही इथे काय होणार काय होणार। मला तुम्ही सांगा, हा माझ्या इलेक्शनला तर नेहमीच आहे, त्याच्यामुळे काय त्याचा मी विचार करत नाही। पण विषय असा आहे की काँग्रेसला मी बरोबर घेणार, काँग्रेसला युती करायला देणार आहे ते। त्या राजेश पाटलाला विचारायचं होतं ना, तुमचे महायुतीवाले काँग्रेसला मी बरोबर घेणार, ते तुम्हाला चालणार आहे का? हे युती होते का काय होते हे विचारा तुम्ही। आमचं तर स्पष्ट आहे, एकदम सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे। तर मदत करू लागली तर, नाहीतर काय गरज नाही। हा आता 132 kVचं नवापूरला आम्ही मदत केलीच की नाही? तेव्हा विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही। हा तो विकास करत असेल, परिणाम आमच्यावर होत असेल तरी काय फरक पडत नाही पॉलिटिकली आमच्यावर। आम्ही तर डेव्हलपमेंट सर्वीकडेच करतो, यांना कधी तर दाबायचं असतं तर आतापर्यंत दाबून मोकळा झालो असतो, पण मी तो विचार करत नाही। लोकांचं बघा, लोकांचं विचार करायचा, त्या पुढाऱ्यांचा विचार करण्यात काय अर्थ नाही। पुढारी काय आहे, त्या बोक्यासारखं कुठे बी उडी मारलं तरी तो तसंच असतो, असं फरक पडत नाही। माझे आमदार चंद्रकांत वंशींनी मागे 2-3 महिने, अरे माझी म्हटला बरोबर म्हटला चंद्रकांत वंशींनी एक मेळाव्यात असं म्हटलं होतं की ज्या नगरपालिका निवडणुका होतील त्यात आम्ही तळोदा, शहादा, नवापूर इथं महायुतीने लढू, पण नंदुरबार मध्ये स्वबळावर लढू, इथं महायुतीने पाडला जाणार नाही। अरे मीच पहिल्याने बोलतो, तो काय युती करतोय? काल मी म्हटला वरून जर सांगितलं तर युती करू, कशाला सांगायचं? बोलायचं दम असेल तर दम बोलू ना, हा दमाने बोललं पाहिजे। असं काय टुटू फुटू सांगितलं तर युती करू, सांगितलं नाही सांगितलं तरी ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।